इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापूरच्या अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी मागणी आणि पाठपुरावा करणार असून पीडित मुलीच्या कुटुंबियांना सरकारी मदत मिळावी यासाठी ही मागणी करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे। आठवले हे आज या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी बदलापूरमध्ये आले होते। घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय असून या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी माझीही भावना आहे, असं आठवले म्हणाले। यासाठी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे मागणी आणि पाठपुरावा करणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं। तर या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यास दिरंगाई करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदास शितोळे यांना निलंबित केल्यानंतरही त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आल्यानं विरोधकांनी कारवाईवर संशय व्यक्त केला होता। त्यावर त्यांची बदली झालेली नसून त्यांचं निलंबन कायम असल्याची माहिती आठवले यांनी दिली। तसेच शितोळे यांची बदली करू नये आणि त्यांचं निलंबन कायम ठेवावं यासाठी आपण पोलीस महासंचालक तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू असंही आठवले म्हणाले। तर उबाठाचे नेते संजय राऊत यांनी पोलिसांच्या बदल्यांवरून केलेल्या आरोपांवर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना त्यासाठीच राज्यसभेवर ठेवलं असल्याची टीका रामदास आठवले यांनी केली आहे। आज या ठिकाणी आपले डॉक्टर सुधाकर पठारे डीसीपी आहेत त्या भागातले आणि त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि घटना जी घडलेली आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, अत्यंत गंभीर आहे, मानवतेला कलंक लावणारी आहे। या देशातल्या महिला तर सुरक्षित नाहीतच नाही, लहान मुली सुरक्षित नाहीत अशा पद्धतीची मेंटॅलिटी आपल्याला पाहायला मिळते। एक तर ही जी आदर्श विद्यालय जी आहे, आता हे आदर्श आहे, नाव आदर्श आहे, पण यांचा आदर्श कसा ठेवायचा अशा पद्धतीची संस्था आहे आणि या संस्थेने आतापर्यंत शिक्षणाचं काम चांगलं केलेलं आहे। हे आदर्श विद्यालय आहे बदलापूरचं, त्या ठिकाणी नर्सरी पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत विद्यार्थी आहे। 17 एकराचा तो एरिया आहे आणि 8,000 पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहे। तर आता या नर्सरी मधल्या किंवा ज्युनियर केजी ते सिनियर केजी मधल्या ज्या मुली आहे, एक तर जे शौचालय आहे त्या शौचालयामध्ये जो स्वीपर होता, तर त्या मुलींच्या शौचालयामध्ये मुलाला त्या ठिकाणी पाठवणं अत्यंत अयोग्य होतं। त्या ठिकाणी ज्या त्या आया असतात त्या आया त्या ठिकाणी उपस्थित राहायला हव्या होत्या आणि घटना जी घडलेली आहे 12 आणि 13 तारखेला, तर ही घटना जी घडलेली आहे त्यानंतर मुलींना काही त्रास होतोय म्हणून त्यांनी पालकांना सांगितलं आणि त्यानंतर मग याची चौकशी झाली आणि 16 तारखेला दुपारी 2 वाजता त्यांच्या दोन्ही कुटुंबाचे लोक आले होते। दोन्ही कुटुंबातले जे त्यांचे पालक होते ते पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी त्या ठिकाणी पोलीस मध्ये तक्रार दिलेली आहे। त्या ठिकाणी 6 वाजता 16 तारखेला 6 ते रात्री 10:30 पर्यंत त्या ठिकाणी जो FIR आहे ही सगळी माहिती घेऊन FIR दाखल करण्यात आला आणि त्यानंतर मग 20 तारखेला 16ला जो आरोपी आहे तो रात्री FIR दाखल झाल्याबरोबर त्या आरोपीला या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे। आरोपी हा कर्नाटकामधला आहे, परंतु अनेक वर्षापासून त्याची फॅमिली जी आहे तिथंच राहते आणि तो 1 ऑगस्ट पासून त्या ठिकाणी कामाला लागलेला होता। त्यामुळे म्हणजे 10-12 दिवसापूर्वीच कामाला लागलेला होता कॉन्ट्रॅक्ट वरती। पण याच्यामध्ये गंभीर बाब ही आहे की शाळेच्या प्रशासनाने पूर्णपणे लक्ष देणं अत्यंत आवश्यक होतं। प्रिन्सिपल आहेत किंवा त्या ठिकाणचे जे काही जबाबदार लोक आहेत, तर मुलींच्या त्या शौचालयामध्ये अशा मुलाला स्वीपरचं काम करायला पाठवणं अत्यंत अयोग्य होतं। त्या ठिकाणी महिला हव्या होत्या आणि ही जी संस्था या संस्थेमध्ये सगळ्या पक्षाचे लोक आहेत, तिथं पक्षाचा विषय नाही आहे, त्यामधले काही लोक कुठल्या पक्षाचे असतीलही, परंतु कुठल्याही पक्षाचे असले
तरी याला संस्था जबाबदार आहे. संस्थेचं जे काय मॅनेजमेंट आहे ते बरखास्त करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आलेला आहे आणि राज्य सरकारच्या वतीने या ठिकाणी एक गंभीर अशा पद्धतीची दखल या घटनेची घेतलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरात लवकर आरोपीला फाशी झाली पाहिजे. लोकांची जी मागणी आहे, लोकांची मागणी तर आहे की त्यांना लोकांच्या समोर आणून त्याला फाशी द्या, पण त्या आरोपीला फाशीची शिक्षा मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि तात्काळ या जो आता फास्ट ट्रॅककडे ही केस सोपवण्यात आलेली आहे, त्यामुळे याचा निकाल लवकरात लवकर लागला पाहिजे. त्याचबरोबर जी माहिती मला मिळाली की 20 तारखेला शाळेमध्ये 2-3 हजार लोक जमा झाले आणि सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी आंदोलन करत होते. शाळेची तोडफाडी त्या ठिकाणी त्यांची करण्यात आली. तर त्यांच्या भावना होत्या लोकांच्या तीव्र आणि त्यानंतर मग आंदोलक जे आहेत ते रेल्वे स्टेशनला गेले आणि त्या ठिकाणी बराच वेळ किती वाजेपर्यंत सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्या ठिकाणी रेल रोकोचं आंदोलन होतं आणि त्याच्यामध्ये 25 लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना अद्याप जेल मिळालं नाही. ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत आणि आता मी सर्वांना माझी एवढीच नम्र विनंती आहे की आता आपण या आरोपीला शिक्षा कशी मॅक्झिमम होईल हा प्रयत्न आपण करायचा आहे. बदलापूरचं नाव, ठाणे जिल्ह्याचं नाव साऱ्या देशामध्ये बदनाम झालेलं आहे. एक तर अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी जे ड्रग पिलेली मुलं जी आहे ती 6-6 महिन्याच्या मुलींवरती अत्याचार करतायत, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. कलकत्त्यामध्ये तर एका डॉक्टरवरती अशा पद्धतीची घटना घडलेली आहे. त्यामुळं महिलांना संरक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे. सरकारी तर जबाबदारी आहेच आहे, पण समाजाची सुद्धा जबाबदारी आहे आणि या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी, आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे ही मागणी करण्यासाठी आणि या कुटुंबाच्या संबंधामध्ये सिंपॅथी सहानुभूती दर्शवण्यासाठी आणि या शाळेच्या प्रशासनाला कठोर त्यांना सजा मिळाली पाहिजे यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. मी सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री आहे, रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष आहे आणि या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी आणि लवकरात लवकर या संबंधामध्ये ऍक्शन घेण्यासाठी करण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे आणि मी या घटनेचा तीव्र धिक्कार करतो, निषेध करतो. तर नाही ठीक आहे, जो पोलिसांकडे जी तक्रार आहे त्याप्रमाणे पोलीस त्या पद्धतीने करतील. कायदा हा कुठल्या व्यक्तीपेक्षा मोठा नसतो, हा कायदा हा सगळ्यात मोठा असतो. त्यामुळं ज्या व्यक्तीनं गुन्हा केलेला आहे त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे.